नमस्कार, मी हर्षला महाजॉब कट्टा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। तर मित्रांनो, आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉब अपॉर्च्युनिटी घेऊन आलेली आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये मित्रांनो कायमस्वरूपी पदांसाठी पदभरती सुरू झालेली आहे। रिक्रुटमेंट ऑफ ज्युनियर असोसिएट या पदासाठी ही पदभरती सुरू झालेली आहे। ऑनलाइन ॲप्लिकेशन स्टार्ट झालेले आहेत मित्रांनो। 7/8/2026 पासून फॉर्म भरण्याची अंतिम दिनांक असणार आहे 27/8/2026। त्यापूर्वी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे। तर जागा किती निघालेल्या आहेत तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता 1538 टोटल नंबर ऑफ वॅकन्सी आहेत मित्रांनो। या ऑल ओव्हर इंडिया ह्या जागा आहेत। तर महाराष्ट्रासाठी या ठिकाणी तुम्ही बघू शकता किती जागा निघालेल्या आहेत तर 165 जागा ह्या फक्त महाराष्ट्रासाठी असणार आहेत। एज लिमिट किती असणार आहे 20 ते 28 वर्ष या ठिकाणी वयाची मर्यादा दिलेली आहे। अप्पर एज रिलॅक्सेशन मध्ये तुम्ही बघू शकता ओबीसी कॅटेगरीसाठी 3 वर्ष, एससी एसटी कॅटेगरी 5 वर्ष, पीडब्ल्यूबीडी ओबीसी कॅटेगरी 13 वर्ष आणि पीडब्ल्यूबीडी एससी एसटी कॅटेगरी 15 वर्षाचा एज रिलॅक्सेशन या ठिकाणी दिलेला आहे। तर मित्रांनो, या पदासाठी क्वालिफिकेशन काय लागणार आहे तर कोणत्याही शाखेतून जर तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं असेल तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता। सिलेक्शन प्रोसेस कशा पद्धतीने असणार आहे तर प्रिलिमिनरी एक्झाम पहिल्यांदा घेतली जाणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला 100 क्वेश्चन विचारले जातील 100 मार्क्ससाठी असणार आहेत। 1 तास तुम्हाला या ठिकाणी वेळ दिला जाणार आहे, ज्यामध्ये इंग्लिश लँग्वेज, न्यूमेरिकल ॲबिलिटी, रिझनिंग ॲबिलिटी विचारलं जाईल। त्यानंतर असणार आहे मेन एक्झामिनेशन, त्यामध्ये 190 क्वेश्चन असणार आहेत 200 मार्क्ससाठी। 2 तास 40 मिनिटं या ठिकाणी तुम्हाला वेळ दिला जाणार आहे, ज्यामध्ये जनरल फायनान्स अवेअरनेस, इंग्लिश लँग्वेज असणार आहे, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, रिझनिंग ॲबिलिटी, कम्प्युटर ॲप्टिट्यूड विचारलं जाईल। त्यानंतर लोकल लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट घेतली जाणार आहे या ठिकाणी 20 मार्कांसाठी। तर मित्रांनो, आता तुम्ही मराठी लँग्वेज मध्ये सुद्धा परीक्षा देऊ शकणार आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता महाराष्ट्रासाठी इंग्लिश, हिंदी आणि मराठी या 3 लँग्वेज दिलेल्या आहेत। या तिन्ही लँग्वेज मधून तुम्ही एक्झाम देऊ शकता। पेमेंट स्केल तुम्हाला या ठिकाणी किती असणार आहे तर 24,050 ते 64,480 पर्यंत तुम्हाला या ठिकाणी सॅलरी मिळणार आहे। एक्झामिनेशन फीस या ठिकाणी किती आकारलेली आहे तर एससी कॅटेगरी, एसटी कॅटेगरी, पीडब्ल्यूबीडी कॅटेगरी, एक्सएस, डीएक्सएस यांच्यासाठी कोणत्याही प्रकारची ॲप्लिकेशन फीस आकारलेली नाहीये। ओबीसी कॅटेगरीसाठी 750 रुपये फीस आकारलेली आहे। तर मित्रांनो, एक्झाम सेंटर कुठे असणार आहेत प्रिलिमिनरी एक्झाम आणि मेन एक्झामसाठी तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता महाराष्ट्रासाठी आहे अमरावती, छत्रपती संभाजीनगर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, MMR, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी आणि चंद्रपूर हे एक्झाम सेंटर तुम्हाला बघायला मिळणार आहेत। हाऊ टू अप्लाय, कशा प्रकारे अप्लाय करायचं आहे तर मित्रांनो, व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला ही PDF फाईल दिलेली आहे, अप्लाय लिंक सुद्धा दिलेली आहे। पहिल्यांदा ही माहिती वाचून घ्या, तुमच्या कॅटेगरीनुसार जागा किती निघालेल्या आहेत ते पहिल्यांदा बघून घ्या, त्यानंतरच या ठिकाणी अर्ज करा। तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। तर चला मग भेटूया अशाच नवीन जॉब अपडेट व्हिडिओसह। धन्यवाद।